बघा हे अँटिक दिवे आहे सगळे. हे युनिक समय आहे बघा आणि हटके समय आहे. त्याच्यामध्ये व्हरायटी भरपूर आहे. शिवपिंड बघा किती मस्त आहे आणि किती नाजूक काम केलेले आहे. मोठी पण बैलगाडी आहे, छोटी पण बैलगाडी. यात हे फक्त थोडेफार नमुने लावले, यातले मोठे पण प्रकार तुम्हाला भेटतील. खुर्ची तुम्ही कधी बघितली होती का? कमेंट करून सांगा. ही फक्त तुम्हाला गुरुकृपेकर. तुम्ही पितळाच्या मूर्त्या, पिंडाच्या वस्तू, अँटिक वस्तूचे शॉप शोधताय का? चला तुम्हाला दाखवतो. हे गुरुकृपा हँडीक्राफ्ट मंडईमध्ये आला. समोर रामेश्वर चौक आहे. रामेश्वर चौकात हे श्री स्वामी समर्थांचा मठ आहे. त्याच्याबरोबर समोर श्रीनाथ टॉकीजच्या इथे हे गुरुकृपा हँडीक्राफ्ट. इथे सर्व प्रकारच्या पितळाच्या अँटिक मूर्ती. नमस्कार पुणेकर, मी सुरेश चव्हाण. आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तुम्ही पितळाच्या मूर्त्या, अँटिक वस्तूचे शॉप शोधताय का पुण्यामध्ये? चला मी तुम्हाला घेऊन आलेले गुरुकृपा हँडीक्राफ्ट. हे पुण्यामध्ये मंडईचे येते रामेश्वर चौकामध्ये श्री स्वामी समर्थ मठाच्या बरोबर समोर हे शॉप आहे. श्रीनाथ चौकात गेले 135 वर्ष ग्राहकांच्या सेवेत आहे आणि 5 पिढ्या या ग्राहकांच्या 5वी पिढी हे आता या शॉप मध्ये काम करते. इथे तुम्हाला सर्व प्रकारच्या मूर्त्या अर्धा इंचापासून ते 5 फुटापर्यंतच्या पितळाच्या मूर्त्या मिळतात. पाहिजेत? चला तुम्हाला दाखवतो. स्क्रीनवरती त्यांचा मोबाईल नंबर दिलेला आहे आणि ऍड्रेस पण स्क्रीनवरती दिलेला आहे. आणि तुम्हाला जर असे नवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला व्हिडिओ चालू करू. नमस्कार, मी गुरुकृपा हँडीक्राफ्टचा ओनर अभिलाष किशोर ललवानी. मी या दुकानात 5वी पिढी आहे. आपल्या दुकानात झाले 135 वर्ष. आता मी तुम्हाला आज नवीन दुकानाचं तुम्हाला इंट्रोडक्शन दाखवतो. आता आपल्याकडे हे या बाजूला पासून ना दिव्यांची व्हेरायटी आपण सुरुवात ठेवलेली आहे. इथे प्याली दिवे, कमळ दिवे, तुम्हाला अँटिक मधले दिवे, हे विभिन्न प्रकारचे तुम्हाला दिवे भेटतील तुम्हाला यात. वाव, किती मस्त आहे. हा झाकणवाला दिवा आहे. असे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला दिवे भेटतील. दिव्याचे किती व्हरायटीज आहे आणि याच्यापेक्षा भरपूर व्हरायटीज आहे. हा, हे फक्त काय काय सॅम्पल्स लावलेले आहेत. त्याचप्रमाणे आपण मोठे आणि अँटिक मधले दिवेही लावलेले आहेत. ज्यात आपण खालच्या बाजूला कासव बनवलेले, त्याच्यावरती कासववरचा दिवा आहे. तसेच प्रकारे वेगळे मोर दिवे आहे, शंखवाले दिवे आहेत. तुम्हाला अँटिक मधले जशी पंचारती आहे हत्तीवरची, तसे प्रकारे भेटतील तुम्हाला. आता एकार्तीमध्ये पण वेगवेगळे प्रकारचे आहेत. बेसिक बाजारात जे भेटतात त्यापेक्षा वेगळे तुम्हाला एकार्त्या भेटतील. युनिक आहे बघा. हा, त्यातले तुम्हाला हातातले वेगवेगळे प्रकार आहेत. 10 ते 12 प्रकारचे तुम्हाला एकार्त्या पण भेटतील. बघा हे अँटिक दिवे आहे सगळे. दिव्यांच्या व्हरायटी बघा. एवढे फक्त व्हरायटी गुरुकृपा हँडीक्राफ्ट सेक्शन केलेलं आहे. दुपारती. हा, दुपारतीमध्ये वेगवेगळे प्रकार जे आहेत ते लावलेले आहेत. तुम्हाला छोटे मोठे लावलेले आहेत. त्याचप्रमाणे अँटिक मध्ये तुम्हाला हे पण वरच्या बाजूला लावलेले आहेत. तसे प्रकारामध्ये पण भेटतील. अँटिक पीस बघा इथे मिळतात. हे दुपारतीचे. हे तुम्हाला देव आणि देवींचे मुखोटे प्रकार आहेत. जसा हा दुर्गाचा मुखोटा आहे, तुम्हाला यात छोटे मोठे साईज भेटतील. तसंच हा खंडेरायाचा मुखोटा आहे, जे आपण म्हणतो ना खंडेरायाचा. हा, त्याच्यात 3 साईज अवेलेबल आहे. त्याचप्रमाणे वेगवेगळे तुम्हाला देव देवींचे मुखोटे आहेत. जसे रिंगवाले आहेत. देव वेगळे तुम्हाला पाहिजे तर बनवून भेटेल, पण त्याला साधारणपणे 2 महिने टाइम लागतात. जसे आपल्या रेग्युलर देवीचे काळूबाईचे मुखोटे असतात. परशुरामाचा मुखोटा आहे. जसं तुम्हाला कालीचा मुखोटा आहे खालचा. हे वेगवेगळे प्रकारचे तुम्हाला मुखोटे पण भेटतील. हा एक स्पेशल तुमचा. हा शीतचे मुखोटे आहेत. ते 4 साईज अवेलेबल आहे. वजनाला फक्त 200 ग्राम आहेत. ते एकदम लाईट वेट आहे. ते तुम्ही बॉडीला वगैरे बांधू शकता. यात तुम्हाला शिवाचे मुखोटे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. यात तुम्हाला लाईट वेट शीट मधले पण आयटम भेटतील आणि तुम्हाला जड मधले पण आयटम भेटतील. तुम्हाला शीटचे मकर अवेलेबल आहे. साधारणपणे हे 1 फुटा ते 5 फुटामध्ये अवेलेबल असतात. साधारण आता स्टार्टिंग रेंज 2.5 फूट आहे. तुम्हाला 1 फुटापासून तुम्हाला छोटे ते मोठे भेटतील. देवीचे किंवा मोठे. तुम्हाला देवाच्या मागे मकर म्हणून त्याला सजवला जातो. आणि तुम्हाला हे महाभारत समय लावलेली आहे. हे साधारणपणे तुम्हाला 1.5 किलो पासून तुम्हाला मोठ्यात मोठी जर 25 किलोची समय आहे. हे सगळे महाभारत समय म्हणतात, जे वजनावर असतात. मी मगाशी विचारलं काय वजनावर भेटतील, तसा हा प्रकार वजनावर आहे. काय फुटावर असतं, काय मजुरीवरती लेबरवरती पैसे असतात. सगळं असतो पितळ. आपल्याकडे पितळाशिवाय दुसरा काय आयटम भेटत नाही. हे तुम्हाला
साधारणपणे समय दाखवलेले जातात. साधारण ही समय जी आहे नवीन बनवलेली साधारणपणे ही 15,000 रुपये एक बसती. हे तुम्हाला एक्सक्लुझिव्ह क्वालिटीची चांदीमध्ये बनतात. सेम तुम्हाला आम्ही पितळामध्ये प्रोव्हाइड करून देतोय. आणि चांदीची जर घ्यायला गेले तर 5 ते 5.5 लाख रुपयाच्या पुढे घरात जातील. तीच आपण तुम्हाला फक्त 15,000 रुपयामध्ये अवेलेबल करून देतो. बघा हे युनिक समय आहे बघा आणि हटके समय आहे. त्याच्यामध्ये व्हरायटी भरपूर आहे. तुम्हाला पाहिजे तशा शेप साईज मिळतात. आणि ही सगळ्यात मोस्ट प्रीमियम रेंज आपण जे म्हणतो आपल्या दुकानाची तर हा प्रकार आहे. ह्याला सीएनसी कटिंग म्हणजे रबर कास्टिंग प्रकार म्हणतात त्याला. हे वजनाला साधारण 50 ग्राम 20 ग्राम पासून चालू होतात. सगळ्यात छोटी जर घेतली 7 ग्रामची मूर्ती 7 ग्राम साधारणपणे 7 इंचामध्ये 1 इंचामध्ये अवेलेबल आहे. 7 ग्राम एवढं बनवणं शक्य नाहीये. हे सगळे मशिनरी असल्यामुळे हे काम थोडंसं सुपिरियर क्वालिटी होती. त्याचप्रमाणे तुम्ही जर बघितलं तुम्हाला मोठे समय पासनं तुम्हाला आर्टिफॅक्ट पासनं तुम्हाला देव प्रकार हे सीएनसी कटिंग मध्ये चालू केलेले आहेत. सीएनसी कटिंग आहे. तुम्ही आवश्यक ही रेंज बघायला तुम्ही एकदा स्टोरला व्हिजिट करा. कारण हे वस्तू जिथपर्यंत तुम्ही बघणार नाही तिथपर्यंत तुमच्या लक्षात येणार नाही. बघा हे सीएनसी कटिंग मध्ये आणि सीएनसी कटिंग मध्ये थोडंसं अपग्रेडेड व्हर्जन केलंय. त्याला आपण म्हणतोय स्टोन फिटिंग. स्टोन फिटिंग करायचं कारण काय आहे, हे जे आपले दागिने बनवले जातात ना त्या कारागिरीने हे सगळे खडे बसवलेले आहेत. हे खडे बसवायचीच मजुरी जास्त महाग पडती. पण आपण तुम्हाला एकदम स्वस्त दरात तुम्हाला अवेलेबल करून देऊ हे. त्याचप्रमाणे तुम्हाला गणेश लक्ष्मी वगैरे प्रकार भेटतील. शिवपिंड बघा किती मस्त आहे आणि किती नाजूक काम केलेले आहे. हे स्वामींचं पण बघा आणि किती हलकी मूर्ती आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला गणेश लक्ष्मी बघायला भेटतील. हे तुम्हाला जर आपले प्रिय लोक आहे का आपल्या देवाऱ्यात जर लावायचे असतील तर तुम्ही हे गणेश लक्ष्मी आवर्जून बघू शकता. एक खडा बसायला साधारणपणे 50 ते 100 रुपये घेतात. त्याप्रमाणे कमीत कमी 100 खडे लावलेले आहेत. ते तुम्हाला एकदम स्वस्त दरात तुम्हाला अवेलेबल करून देऊ. हे बघा श्री विष्णूंची स्पेशल वेगळीच मूर्ती. मी तुम्हाला हटके मूर्ती दाखवते आणि काम गाय वासरू आणि याच्यापेक्षा भरपूर व्हरायटी इथं आहेत. आणि हे हत्ती किती मस्त डिझाईन आहे बघा. तुम्हाला दीपलक्ष्मीचा खाना केलेला आहे. साधारणपणे हे वेगवेगळे दीपलक्ष्मी म्हणजे दिवा धरणारी बाई हे तुम्हाला दीपलक्ष्मी भेटतील. साऊथ इंडियन मॉडेल आहे. छोटी 4 इंचापासून चालू होती. तर तुम्हाला जर वेगळी बघितली ते मागे हत्तीवरची आहे. जी हत्तीवर थांबलेली आहे. कदाचित तुम्हाला मी इथनं तुम्हाला बघता येणार नाही. मी तुम्हाला काढून दाखवतो. ही हत्तीवरची समय आहे. तो प्रकार पण तुम्हाला भेटून जाईल सर. तसा काही प्रॉब्लेम नाही. तसेच वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याकडे बुद्ध अवेलेबल आहे. हॉट सेलिंग जे म्हणतो आपण तो बुद्ध प्रकार आहे आपल्याकडे. त्याचप्रमाणे वरच्या बाजूला हनुमान, पंचमुखी हनुमान, बसलेला हनुमान, आशीर्वाद देताना हनुमान, पारवाला उचलताना हनुमान, दास हनुमान. हनुमानाचे प्रकार बघा किती आणि पंचमुखी हनुमान आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला हे कालभैरव, राम दरबार, शिवाची मूर्ती, रामाची मूर्ती, पार्वतीची मूर्ती ते प्रकार भेटतील. त्याचप्रमाणे जर तुम्ही इथे बघायला आले तर इथे हे आपल्याकडे कालीचे नमुने लावले गेलेले आहेत. यात चतुर्भुज, अष्टभुजा, दशभुजा हे 4 प्रकारचे आपल्याकडे काळी आहेत. कालीमध्ये 10 प्रकार असतात. स्मशानी कालीपासून तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची काली पण भेटतील तुम्हाला. त्याचप्रमाणे हे खालच्या बाजूला दुर्गा लावलेले आहेत. ज्याला आपल्या इथे वाघजाई आणि संतोषी माता सारखं आपल्याकडे दुर्गा हे 2 प्रकार. एक तर दुर्गा प्रकार आणि एक वाघजाई प्रकार आहे. ते दोन्ही तुम्हाला अवेलेबल भेटतील आपल्याकडे. त्याचप्रमाणे तुम्हाला गरुड हनुमानाची जोडी पण भेटेल. त्याचप्रमाणे तुम्हाला लक्ष्मी शिवाचा मुखवटा आहे. ते छोटे मोठे अवेलेबल भेटतील तुम्हाला. हे बघा सगळं व्हरायटी आहे. फक्त गुरुकृपा हा प्रकार भेटेल. आपलं राजकीय अशोक स्तंभ वगैरे पण हवं असेल. बैलगाडी बघा. बैलगाडीची शेप पण आणि हे मोठी पण बैलगाडी आहे, छोटी पण बैलगाडी. यात हे फक्त थोडेफार नमुने लावलेत. यातले मोठे पण प्रकार तुम्हाला भेटतील. हे उंट गाडी. त्याचप्रमाणे आपल्या राजकीय अशोक स्तंभ आणि न्याव देवता हे प्रकार पण आपल्याकडे उपलब्ध आहेत वेगवेगळ्या साईज मध्ये. त्याचप्रमाणे तुम्हाला शंखाची आडणी, सूर्य, तांब्याचे सूर्य हे प्रकार पण भेटतील तुम्हाला. हे भरपूर प्रकार आहे तुमच्याकडे. आणि हे शुभ लाभ आहे. हे तुम्हाला बेल्ट दरवाजावरती वगैरे लावायला हवं असेल हे तुम्हाला शुभ लाभ प्रकार पण भेटेल. त्याचप्रमाणे हे फूड स्क्रबर आहे.
पहिले जुन्या जमान्याचे लोक पायाला वजरी वापरायचे. ते वजरी वेगवेगळ्या प्रकारची पायाची स्पूट स्क्रबर आहे, पाय घासायला वापरलं जातं हे. हो ते उष्णता वगैरेचा काय त्रास असेल तर हे तुम्हाला ते करायला सोपं भेटेल. आणि अँटिक विमान पण आहे, तुम्हाला पाहिजे गाडी पण पाहिजे, रिक्षा हे भरपूर त्यांच्याकडे वेगवेगळ्या मिळतात. प्रकारचे तुम्हाला कृष्णा आहे, त्यात पाठप्रभाळ आहे, छोटे मोठे साईजेस आहेत ते तुम्हाला बघायला भेटतील. तुम्हाला पाहिजे तसे तुम्हाला पाट पाहिजे तर पाट घेऊ शकता. भेटतील हे गणपतीच्या मूर्त्या पूर्ण पितळाच्या हा आणि बाळकृष्ण आहे, बेबी कृष्णा म्हणतात त्याला. हा बाळकृष्ण आहे. कृष्णाच्या अवतारामध्ये तुम्हाला गणपती पण भेटेल. हे गणपतीच्या अवतारांचे बघा, हे किती युनिक गणपती बघा. हे पर पीस मिळतात का किलोनी मिळतात? काय वजनावर आहेत, काय नगावरती आहे. शक्यतो जास्त करून पीस वरती असतात. वजनावरचे आयटम मला वजनावर भेटतील सर. बघा ह्या मूर्त्या आहे. त्याप्रमाणे हे लक्ष्मीचे 2 सेक्शन केलेले आहेत. छोटे मोठी प्रकार जी आहे 4 इंचापासून ते 6 इंचापर्यंत यात लक्ष्मीची व्हेरायटी लावलेली आहे. ओके. आणि त्यापेक्षा मोठे पाहिजे तर मोठे पण भेटतील. आणि श्रीकृष्ण बघा, हे राधाकृष्ण त्याचप्रमाणे मोठे राधाकृष्ण इथे लावलेले आहेत. हे राधाकृष्ण पाहिजे तसे साईज तुम्हाला मिळतात. हा. खजिना आहे, खजिना. वरच्या बाजूला घोडे आहेत, उंदीर मामा आहेत, फ्लाइंग हॉर्स जे वास्तूसाठी लागतात ते. शोपीसचे. त्याचप्रमाणे देवीचे वाहन म्हणून सिंह प्रकार जे म्हणतो, एक सीटला वगैरे पण लागतात आणि बायला पण लागतात. त्याचप्रमाणे तुम्हाला नंदी बैल वगैरे भेटेल. शोपीस मधले तुम्हाला शेअर मार्केटचा बुल वगैरे प्रकार भेटेल. त्याचप्रमाणे हिरण आणि सिंह वेगवेगळ्या प्रकारमध्ये भेटतील. दोन मिनिटं. हे मोर पण आहे. हे तुम्हाला पाहिजे असे वास्तुशास्त्रानुसार यांच्याकडं हे शोपीस आहे. शोपीसचे सर्व प्रकारच्या पितळाच्या वस्तू मिळतात. हे माकड बघा, तुम्हाला वेगवेगळे देवता जशा या प्रकारमध्ये काळूबाई प्रकार झालेले आहेत. हे काळूबाईचे. त्यात तुम्हाला हे महाकालीचे सेक्शन आहेत. महाकालीचं सेक्शन आहे. दत्तगुरूंचा हा सेक्शन आहे. त्यात तुम्हाला विष्णू, लक्ष्मी आणि बालाजी हे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला भेटतील. हे मूर्त्यांमध्ये हे variety. पद्मनाभन पासून तुम्हाला शेषाई विष्णू हा प्रकार भेटेल. त्याचप्रमाणे तुम्हाला साऊथचे देव मी उभावरा, नरसिंह लक्ष्मी हा प्रकार पण तुम्हाला भेटेल. हे पितळांमध्ये. त्याच तुम्ही बघायला गेले इथं चालू करा. त्याचप्रमाणे बघायला आपण सुरुवात केली ते वेगवेगळ्या प्रकारचे नाही वॉल फ्रेमिंग साठी आयटम्स लागतात. म्हणजे काही प्रमाणे आपल्याला काय लटकवता येत नाही म्हणून हे ठेवले गेलेले आहेत. त्यात तुम्हाला फ्रेम्स मध्ये पण प्रकार आहे आणि सुट्टे सुट्टे पण प्रकार आहेत. त्याचप्रमाणे तुम्हाला गणेश लक्ष्मी पासून घंटी तुम्हाला आर्टिफॅक्ट्स मधले आयटम भेटतील. त्याचप्रमाणे इथे तुम्हाला गाय वासरू पण दिसतील. घंटीमध्ये किती प्रकार आहे बघा, आणि याच्यापेक्षा भरपूर प्रकार घंटेमध्ये गाय वासरू. हे गाय वासरूचं सेक्शन आहे. यात तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला गाय वासरू भेटतील. ओके. हे गाय वासरू बघा. तुम्हाला जर पाहिजे असेल तर स्क्रीनवरती त्यांचा मोबाईल नंबर दिलेला आहे, तुम्ही त्यांना डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता. पाहिजे तसे गाय वासरू. आणि त्याचप्रमाणे हे कामधेनू आहे. कामधेनू प्रकार तुम्हाला हनुमानचे पण मूर्त्या आहेत त्याच्यात. ओके. त्यात बसलेला हनुमान, आशीर्वाद देताना हनुमान, पाडवाला हनुमान आहे. त्याचप्रमाणे हे मोठे साईज, त्याप्रमाणे हे छोटे साईज आहेत, छोट्या साईज मध्ये आहेत. त्याचप्रमाणे जे महाराष्ट्रातली देवी आहे ज्याला महिषासूर मर्दिनी आपण म्हणतो, चतुर्भुज, अष्टभुजा, कासर कालिका, मणीची देवी, गायत्री, कोल्हापूरची लक्ष्मी पासून तुम्हाला सरस्वती सगळं तुम्हाला त्यात भेटणार आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला महिषासूर मर्दिनी भेटली तर ही दुर्गाचं सेक्शन केलेलं आहे. त्यात मणीची देवी, माहूरगडची देवी, काळूबाई, देवीला प्रकार पण भेटेल तुम्हाला. पडायचं काही टेन्शन नाही, त्या तुटत नाही. आपण सुरुवात केलेली ज्याला आपण आहे ना रबर कास्टिंगची मूर्त्या म्हणतो. हे वजनाला थोडीशी हलकी आहे आणि कामाला थोडस सुटिरियरपणा. जसा हा ज्योतिबा आहे तर तुम्हाला खंडोबा प्रकार पण भेटेल. त्याचप्रमाणे तुम्हाला तुळजाभवानी आहे छोटी, हे साधारण 30 ग्राम पर्यंत अवेलेबल आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला वाघजाई वगैरे प्रकार पण भेटेल. कृष्णा भेटतील, स्वामी समर्थ भेटतील तुम्हाला. हे फक्त एक सॅम्पल पीस लावलेले तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे साईजेस आहेत. त्याचप्रमाणे तुम्हाला वेगवेगळ्या अँटिक मध्ये आणि गोल्डन पॉलिश मध्ये हे दोन्ही प्रकार तुम्हाला भेटतील. ओके. त्याचप्रमाणे तुम्हाला इथे खालच्या बाजूला जर बघत आला तर तुम्हाला इथे दत्त महाराज दिसतील. त्यात गणपतीची व्हेरायटी आहे. काय काय एक पाटावरचे आहे, कमळावरचे आहे,
तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे दगडूशेठ वगैरे प्रकार भेटतील. सगळं नमुने शक्यतो डिस्प्लेला लावता येत नाही, त्याप्रमाणे तुम्हाला वेगवेगळ्या कॅरेट मध्ये याचे ते size दिलेले पण आहेत. मिळतात तुम्हाला? कमीत कमी 10 ते 12 साईज अवेलेबल आहेत. त्याचप्रमाणे तुम्हाला राधाकृष्णा, शिवा परिवार, तुमचा हनुमान, साईबाबा, तुळजाभवानी, हा कुबेर आहे, हे तुळजाभवानी प्रकार आहे. हे नवीन कलेक्शन आहे. हा, याचप्रमाणे तुम्हाला सरस्वती साधारण 20 ग्राम मध्ये अवेलेबल उपलब्ध आहे. शक्यतो बारके पीसला कॉस्टिंग आणि मजुरी जास्त लागते, पण आमच्याकडे सगळे एकच सरसकट रेट आहे. त्याप्रमाणे वास्तूसाठी मासा लागतो, तो प्रकार आहे. नंदी आहे, नंदी शिवलिंग आहे, पिंड आहे. त्याचप्रमाणे खालच्या बाजूला तुम्हाला दत्त महाराज आणि अन्नपूर्णा पण लावलेले आहेत आणि सोबत बालाजी पण लावलेले आहेत. हे छोटे छोटे राम दरबार पण लावलेले, हे साधारण 50 ग्राम मध्ये अवेलेबल आहे. हे सर्व तुम्हाला हे छोटे प्रकार मध्ये अन्नपूर्णा अवेलेबल आहे. ते तुम्हाला साधारण गोल बेस पाटावरती बसलेले आहे. साऊथ इंडियन प्रकारचेही तुम्हाला वेगवेगळे प्रकार भेटतील. साधारण तुम्ही अन्नपूर्णा जर बघितली तर तुम्हाला साधारण 30 ते 40 नंबरचे अन्नपूर्णा लावलेले आहेत. ते साधारण 1 इंच ते 5 इंचामध्ये अवेलेबल आहेत. छोटे भेटतील तुम्हाला. गणपती त्याचप्रमाणे गणपती छोटे नमुने जे आपल्या देवघरात आपण जे बसवतो त्याप्रमाणे तुम्हाला इथे गणपती लावलेले आहेत. हे गणपती बाप्पाचे पण व्हरायटी भरपूर आहे. हे दगडूशेठ महाराज. त्याचप्रमाणे तुम्हाला हे लक्ष्मीचं सेक्शन केलेलं आहे. हे साधारण 15 ते 20 नमुने फक्त छोटे छोटे लक्ष्मी प्रकार लावलेले आहेत. त्याचप्रमाणे तुम्हाला एक स्वामी समर्थ, हे स्वामी तुम्हाला छोटे ते मोठे तुम्हाला वस्तू भेटतील त्याच्यात. हे पाहिजे तेवढे तुम्हाला साईजने मोठे स्वामींचे मैदान वाचतो. त्याचप्रमाणे तुम्हाला खालच्या बाजूला सरस्वती लावलेल्या आहेत. सरस्वती ही ज्ञानाची देवता आहे, कुठे ना कुठे त्याला पूजलं जातो. त्याचप्रमाणे इथे आपल्याला लग्नात देणारा बाळकृष्ण, ज्याला आपण लंगडा बाळकृष्ण म्हणतो, तो प्रकार तुम्हाला छोटे ते मोठे प्रकार आहेत. तुम्ही साधारण 1 इंचापासून तुम्हाला 10 इंचापर्यंत अवेलेबल आहेत. ओके. आणि हे पण वेगळे आहे थोडेसे. हा, त्याचप्रमाणे तुम्हाला आपलं ते लिंग म्हणतो आपण, ज्याला शिवलिंग म्हणतो आपण, हे शिवलिंग प्रकार मध्ये आहेत. त्यात तुम्हाला विथ नाग, विदाऊट नाग, आणि तुम्हाला जशी दिशा पाहिजे तशी दिशा तुम्हाला भेटेल. असे पाहिजे जसे वेत नाक. आणि त्याचबरोबर शिवलिंग बरोबर तुम्हाला नंदी पण प्रकार भेटतील तुम्हाला. हे नंदीचे प्रकार. त्याचप्रमाणे तुम्हाला हा इथं पाठीमागं पण वेगळं आहे नंदी. त्याचप्रमाणे तुम्हाला शंकर महाराज, नरसिंह सरस्वती, राघवेंद्र स्वामी, काय काय देव असे असतात की तुम्हाला ते बघायला सुद्धा भेटत नाही. त्याचप्रमाणे तुम्हाला साईबाबा आहे, ललिता अंबिका आहे, त्रिपुरा सुंदरी आहे. देवी तुम्हाला गोंदवलेकर महाराज भेटेल, श्रीपाद श्री वल्लभ भेटतील, विश्वकर्मा भेटतील. तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे ब्रह्मापासून कोल्हापूरची महालक्ष्मी तुम्हाला प्रकार भेटतील. आणि त्रिशूळचे बघा व्हरायटी. त्रिशूळ मध्ये पण इथं तुम्हाला पाहिजे तसे त्रिशूळ पण मिळतील. वस्तू जर मोठी पाहिजे असेल तर तुम्हाला मोठी पण मिळतील. तुम्हाला पाहिजे तशी गायर वासरूची येतात. हे गरुड बघा, आणि हे बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळाचा, ब्रासचा पुतळा. खुर्ची पण प्रकार भेटतील. आपल्याकडे वेगवेगळे जाळीचे टेबल्स वगैरे आहेत, जे तुम्ही बसायला आणि तुम्हाला लग्नासाठी वगैरे हवे असेल तर तुम्हाला लाकडी पाटपण वगैरे प्रकार अवेलेबल आहे. हे पितळाची खुर्ची तुम्ही कधी बघितली होती का? कमेंट करून सांगा. ही फक्त तुम्हाला गुरुकृपा हँडीक्राफ्ट मध्येच मिळणार. आणि तुम्हाला असे हत्ती जर पाहिजे असेल मोठे, तुम्हाला असे हत्ती पण मिळणार. अजून मी तुमच्या हिशोबाने काढून ती स्वामींच्या मठाच्या समोर शिना टॉकीज होती पहिली जुनी, त्याच्या समोर एक्झॅक्टली गुरुकृपा म्हणून आहे. एक्झॅक्टली जर बघायला गेलं, स्वामींना जर पाठ केलं तर तुम्ही दुकान घेऊ शकता. नियर बाय लोकेशन म्हणले तर बाजूला रामकृष्ण ऑइल मिल, तेलचं जे घाण आहे त्याच्या बाजूला आपली दुकान आहे. आणि 7 दिवस चालू असेल. आपल्याकडे फक्त रविवारी बंद असतं. सकाळी 10:30 ते संध्याकाळी 8 पर्यंत दुकान चालू असतं. धन्यवाद.